गौरवची बायको प्रेग्नेंट झाली तेव्हा तिने आपल्या पतीला सांगितलं की आई मला काहीही खायला देत नाही. त्यामुळे गौरवने संतापाच्या भरात आपल्या आईचे दोन्ही हात तोडले आणि आपल्या पत्नीला म्हणाला, आता तू आरामात जे हवं ते खाऊ शकतेस. आई वेदनांनी विव्हळत राहिली आणि तिला कोणीही मदत केली नाही. संपूर्ण दिवस ती एका कोपऱ्यात पडून राहायची. जेव्हा शेजारीन भेट द्यायला यायची तेव्हा तिला थोडं खायला द्यायची. एके दिवशी पत्नीने गौरवला सांगितलं की शेजारीन आईला पट्टी बांधायला येते. त्यामुळे त्याने आईला उचलून बाहेर टाकलं आणि शेजारणीकडे पाहून म्हणाला, ही तुझ्या घरी नेऊन ठेव. एवढ्यात घराच्या आतून जोरात किंकाळी ऐकू आली. गौरव रात्रीच्या 12 वाजेपर्यंत आपल्या आईचे पाय दाबत होता. सुरेखाने आपल्या एकुलत्या एका मुलाची काळजी घेत म्हणाली, आता विश्रांती घे, सकाळी तुला पुन्हा कामावर जायचं आहे. गौरव म्हणाला, आई मी तुझे पाय दाबल्याशिवाय मला झोप लागत नाही. हे ऐकून सुरेखाच्या हृदयात एक प्रकारची शांतता उतरली. कारण आज्ञाधारक मुलगा असणं हे ईश्वराची मोठी कृपा असते. गौरव हा सुरेखाचा एकुलता एक मुलगा होता. तो आपल्या आईची फार काळजी घ्यायचा, विशेषतः त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर. सुरेखाला फक्त एकच भीती वाटायची, मुलाच्या लग्नानंतर तो बदलू नये. कारण मुलगा हा तिचा एकमेव आधार होता. त्याचं एक किराणा दुकान होतं आणि स्वतःचं एक घर होतं. उत्पन्न एवढं होतं की महिना चांगला निघून जायचा. कामासाठी त्याने कोणत्याही नोकरानीला ठेवलं नव्हतं. ज्या गावात सुरेखा राहायची तिथे घरातील सर्व कामं घरातील स्त्रिया स्वतःच करत असत. पण आता सुरेखा आजारी राहू लागली होती. घरकाम केल्यानंतर ती खूप थकून जायची. रात्री जेवण करून मुलाला खायला घातल्यानंतर तिची शक्ती पूर्णपणे संपून जायची. गौरव दुकानातून आला की आपल्या आईला गोधडीमध्ये लपेटून आपल्या हाताने जेवण भरवायचा. त्यानंतर जेव्हा जेव्हा सुरेखा भांडी धुण्यासाठी उठायची तेव्हा तो तिला थांबवायचा. तो म्हणायचा, आई तू फक्त आराम कर, उरलेलं सगळं काम मी करतो. तो सर्व भांडी धुवून घेत असे आणि नंतर स्वयंपाकघराची स्वच्छता करून आईचे पाय दाबायचा. सुरेखा त्याला खूप आशीर्वाद द्यायची. पण हे किती दिवस असं चालणार होतं? गौरव आता 26-27 वर्षांचा झाला होता. सुरेखाला त्याच्या लग्नाची चिंता वाटू लागली होती. पण घाईघाईने अशी कोणतीही मुलगी निवडायची नव्हती जिला मुलगा आईपासून दूर करेल. सुरेखाच्या घराच्या शेजारी निर्मला राहायची. ती नेहमी गौरवसाठी मुलींचे प्रस्ताव आणायची. गेल्या वर्षभरापासून ती योग्य वधू शोधत होती. त्या दिवशीही ती सकाळी सुरेखाच्या घरी आली आणि म्हणाली, चल आज मी तुला अशी मुलगी दाखवणार आहे की तू खुश होशील. सुरेखा म्हणाली, अशी काय खास मुलगी आहे? निर्मला म्हणाली, ती खूप समजूतदार आहे, तुझं संपूर्ण घर व्यवस्थित सांभाळेल. सुरेखा तिच्यासोबत मुलगी बघायला गेली. मुलगी दिसायला ठीकठाक होती, पण ज्या पद्धतीने तिने संपूर्ण घर स्वच्छ ठेवलं होतं आणि जबाबदारीने सगळं सांभाळलं होतं ते पाहून सुरेखा भारावून गेली. ती त्या घरातील मोठी मुलगी होती आणि तिने संपूर्ण घराची जबाबदारी घेतली होती. सुरेखाला पहिल्याच भेटीत ती खूप आवडली आणि तिने आपल्या पसंतीचा खुलासा केला. थोड्याच वेळात हे नातं ठरलं. सुरेखाने मुलीच्या घरच्यांकडे फक्त 4 महिन्यांचा वेळ मागितला, ज्याला समोरच्यांनीही कोणतीही हरकत घेतली नाही. शिवाय सुरेखाने स्पष्टपणे सांगितलं की मला हुंडा नको, माझ्या घरी सगळं काही आहे, फक्त मुलगी सेवाभावी आणि कदर करणारी असावी. आणि ती मुलगी जवळपास तशीच होती. सुरेखा खूप समाधानी झाली की सगळं काही चांगलं होत आहे. मुलगी चांगली आहे, घर सांभाळेल आणि सून आल्यावर दिवसभर तिचं मनही रमेल. कारण गौरव पूर्ण दिवस दुकानावर असायचा आणि सुरेखा मागे रिकाम्या भिंतीकडे पाहत राहायची. 1 महिन्यानंतर गौरवच्या मित्राच्या बहिणीचं लग्न दुसऱ्या गावात होतं. तो फक्त 2 दिवसांसाठी तिकडे गेला होता. लग्न उरकून परत यायचा विचार होता, पण जाण्यापूर्वी तो पुन्हा पुन्हा सुरेखाला विचारत होता, आई तुला वाटत असेल की तू एकटी राहू शकणार नाहीस तर मी जात नाही. सुरेखा म्हणाली, तू जा. निर्मला म्हणत होती की ती तिची छोटी मुलगी माझ्यासोबत ठेवेल, त्यामुळे माझंही मन रमेल. एवढ्या दिवसांनी कुठेतरी लग्न समारंभ आहे, तू जातोसच कुठे माझ्यामुळे. सुरेखाने आपल्या मुलाला पाठवलं, पण तिला हे माहीत नव्हतं की आयुष्य कधीही अचानक वळण घेऊ शकतं. गौरव जेव्हा आपल्या मित्राच्या बहिणीच्या लग्नाला पोहोचला तेव्हा त्याच्या मित्राने आधी नाराजी व्यक्त केली की तू साखरपुडा करून आम्हाला कळवलं सुद्धा नाहीस. गौरव म्हणाला, बस मला ती मुलगी आवडली आणि मी तसं ठरवलं. अजून व्यवस्थित साखरपुडा झालेला नाही, थेट लग्न होईल. त्याचवेळी मित्राच्या बहिणीचं लग्न सोहळा रंगात आला होता. संपूर्ण अंगण रंगीबेरंगी पताक्यांनी सजवलं होतं. वरात दुसऱ्या गावातून येणार होती आणि त्याची संपूर्ण तयारी झाली होती.
पाहुणे देखील पोहोचले होते. वरात ढोल ताशांच्या गजरात नाचत लग्न मंडपाच्या दिशेने आली. पण जसेच वराडी आत जाणार होते तसं नवरीच्या बहिणींनी ओढणी धरून दरवाजाचा रस्ता अडवला आणि पैसे मागू लागल्या. त्यांनी ठरवलं होतं 50,000 रुपये दिल्याशिवाय वरात आत शिरू शकणार नाही. 50,000 रुपयांचं ऐकून वराडीकडचे लोक आधीच हसले आणि म्हणाले, ही तर खूप मोठी रक्कम आहे. मजा मस्ती आणि थोड्या चर्चेनंतर शेवटी ती रक्कम 10,000 रुपयांवर आली. म्हणून मुलाच्या मित्रांनी आणि भावांनीही हसत खिदळत गमतीशीर बोलायला सुरुवात केली. पण मुली मात्र आपल्या हट्टावर ठाम होत्या. त्या म्हणत होत्या 50,000 रुपये मिळाल्याशिवाय आत येऊ देणार नाही. हे ऐकून मुलीची आई संतापली आणि म्हणाली, मागे हट, काय वाटेल ते करून तुम्ही रस्ता अडवून बसला आहात. 10-15,000 रुपये द्यायला आम्ही तयार आहोत, पण त्याहून जास्त काही मिळणार नाही. मात्र मुली आपल्याच निर्णयावर ठाम राहिल्या. त्यातील एक म्हणाली, मावशी, हे कोणतं गरीब घराचं लग्न आहे. आधीच खिशात पैसे ठेवून यायला हवं होतं. तुम्हाला माहीत नव्हतं का की वधूला 2 बहिणी आहेत. आम्हाला कुठे रोज पैसे मिळतात. हा तर एकदाचाच योग असतो. ही बोलणी ऐकून मुलीच्या आईलाही अपमानास्पद वाटू लागलं. ती संतापून म्हणाली, किती उद्धटपणा करताय तुम्ही. बाजूला व्हा. आधीच उशीर झाला आहे. लग्नानंतर आम्हाला परत गावाला जायचं आहे. तिथे पोहोचायला अजून उशीर होईल. पण मुली ऐकायला तयारच नव्हत्या. उलट मुलीचे भाऊ देखील त्यांच्या बाजूने बोलू लागले. त्यातील एक म्हणाला, मावशी, ही काही मोठी रक्कम नाही. माझ्या बहिणींनी एवढी मागणी केली आहे, ती तुम्ही पूर्ण करू शकत नाही का. फक्त 50,000 रुपयेच तर आहेत. हे ऐकून मुलाच्या घरच्यांना खूप राग आला. त्यांनी थेट सांगितलं, आम्ही वरात परत घेऊन जाऊ. हे ऐकताच गौरवचा मित्र सचिन संतापला. त्याने सरळ मुलाच्या कॉलरला धरलं आणि म्हणाला, तुमची एवढी हिंमत की आम्हाला धमकी देता. त्याने ताबडतोब मुलाच्या तोंडावर 2 मुसंड्या मारल्या. यानंतर पूर्ण गोंधळच उडाला. गौरवलाच त्याच्या मित्राला शांत करावं लागलं. पण भांडण इतकं वाढलं की शेवटी मुलाकडच्यांनी थेट लग्नच तोडून टाकलं. सचिन रागाने ओरडू लागला, चला इथून निघा. मी माझ्या बहिणीचं लग्न अशा लोकांशी लावणारच नाही. सगळे समजावत होते की हा वाद वाढवण्याची वेळ नाही, कारण मुलाचं लग्न कुठे ना कुठे होईलच. पण जर वधूची वरात परत गेली तर तिच्यासाठी चांगला प्रस्ताव मिळणं खूप कठीण होईल. पण आता भांडण खूप टोकाला पोहोचलं होतं. मुलाच्या घरचे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांचा स्पष्ट आग्रह होता की मुलीच्या कुटुंबाने आमची माफी मागितली पाहिजे. त्यांनी आमचा अपमान केला आहे आणि आमच्या मुलाला मारहाणही केली आहे. जे लोक आज असं वागू शकतात ते पुढे जाऊन काय काय करतील. शेवटी वरात परत गेली आणि महेंद्र संतापाने एका कोपऱ्यात बसून राहिला. सगळे त्याला समजावत होते, तू हे बरोबर केलं नाहीस आणि तुझ्या बहिणी देखील चुकीचं वागल्या. इतक्या मोठ्या रकमेची मागणी केली नसती तर लग्नच मोडलं नसतं. आता पहा, विनाकारण तुझ्या बहिणीच्या नशिबाशी खेळ झाला. आता तिच्यासोबत कोण लग्न करेल. पण सचिन आपल्या निर्णयावर ठाम होता. तो चिडून म्हणाला, माझ्या बहिणीचं लग्न आजच होईल. हे ऐकून सगळे आश्चर्यचकित झाले. पण वरात तर निघून गेली होती. मग लग्न कोणासोबत होईल. सचिन शांतपणे म्हणाला, माझ्या बहिणीचं लग्न गौरवसोबत होईल. हे ऐकून गौरव अवाक झाला. तो म्हणाला, हे कसं शक्य आहे. माझा आधीच साखरपुडा झाला आहे आणि 3 महिन्यांनी माझं लग्न ठरलेलं आहे. सचिनने त्याला थांबूनच दिलं नाही. तो म्हणाला, ते काही नाही. साखरपुडा झाला आहे पण लग्न नाही. अशा वेळी मित्रच मदतीला येतात. सचिनने गौरवला काहीही बोलण्याची संधी दिली नाही. त्याने सरळ पंडिताला बोलावलं आणि लग्नाची तयारी सुरू केली. गौरव पूर्णपणे असहाय्य होता. आईचा विचार करून त्याच्या डोळ्यांसमोर अंधार आला. पण परिस्थिती अशी होती की तो काहीच करू शकत नव्हता. अखेरीस गौरवचा विवाह सचिनच्या बहिणीसोबत लावून देण्यात आला. त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की हे खरंच घडत आहे. तो तर फक्त एका मित्राच्या बहिणीचं लग्न पाहायला गेला होता आणि स्वतःच नवरदेव बनून घरी परत निघाला होता. लग्नानंतर सचिन म्हणाला, मी तुमच्या दोघांची बसची तिकीटं काढतो. आता माझ्या बहिणीला घेऊन तू तुझ्या घरी निघ. गौरव पूर्णपणे सुन्न झाला होता. तो शांतपणे आपल्या नवविवाहित पत्नीला घेऊन बस स्टॉपवर पोहोचला. त्याने गावी जाणारी बस पकडली आणि संपूर्ण रात्र प्रवास करत आपल्या गावात पोहोचले. जेव्हा त्याने रात्री दरवाजावर टकटक केली तेव्हा त्याची आई चकित झाली. इतक्या रात्री कोण आलं असेल. गौरव तर 2 दिवसांसाठी गेला होता आणि निर्मलानेही आपल्या मुलीला माझ्यासोबत झोपायला पाठवलं होतं. सुरेखा अंगणात आपल्याच चारपाईवर झोपली होती आणि शेजारच्या निर्मलाची मुलगीही त्यांच्यासोबत होती. अचानक दारावर टकटक झाली. त्यामुळे
सुरेखा हळूहळू उठली आणि विचारलं, कोण आहे? गौरव म्हणाला, आई दार उघड, मी आहे. सुरेखा चकित झाली. इतक्या रात्री अचानक कसा परत आलास? पण जेव्हा तिने दार उघडलं तेव्हा तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले. गौरव एकटा नव्हता. त्याच्यासोबत एक नववधूसारखी साजरी झालेली मुलगी होती. सुरेखा गोंधळून गेली. तिने गौरवकडे पाहिलं आणि थोड्या कडक स्वरात विचारलं, ही कोण आहे? गौरव म्हणाला, सचिनची बहीण आहे. सुरेखा अजूनच चकित झाली. सचिनची बहीण? पण ती तुझ्यासोबत काय करते? तू तर तिच्या लग्नाला गेला होतास ना? गौरवने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, आई, खूप गडबड झाली होती. आधी आज जाऊ, मग सगळं सांगतो. त्याने रोहिणीचा हात धरला आणि तिला घरात घेतलं. तोपर्यंत निर्मलाची मुलगी देखील जागी झाली होती. ती आपल्या आईच्या चारपाईवर बसली आणि रोहिणीही बाजूला जाऊन बसली. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. गौरव म्हणाला, आई, तिच्या वरातीमध्ये मोठा वाद झाला. वरात निघून गेली आणि लग्न मोडलं. अशा वेळी जर मी सचिनच्या बहिणीची इज्जत वाचवली नसती तर कोणी वाचवली असती? त्यामुळे मला तिच्याशी लग्न करावं लागलं. हे ऐकून सुरेखा सुन्न झाली. ती काय बोलावं हे तिला समजतच नव्हतं. मित्राच्या बहिणीची इज्जत राखली हे ऐकून तिला विरोध करायला जमत नव्हतं. पण दुसरीकडे गौरवच्या ठरलेल्या साखरपुड्याबद्दल काय करायचं हाही एक मोठा प्रश्न होता. तिने गौरवला रोहिणीसोबत खोलीत बसवलं. रोहिणी खूप सुंदर होती, पण तिचं रडणं थांबत नव्हतं. सुरेखाने तिला समजावत म्हणाली, बाळा, काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. नंतर सुरेखा खोलीबाहेर आली आणि गौरवला म्हणाली, मी योग्य वेळ पाहून मुलीच्या घरी जाऊन साखरपुडा मोडण्याची गोष्ट सांगेन. गौरवने जे काही केलं ते योग्यच केलं. कठीण परिस्थितीत मित्रानेच मदतीला यायला नको का? जर तोच मदतीला आला नसता तर कोण आलं असतं? त्याला समाधान वाटलं की आईने मुलीच्या घरी जाऊन माफीनामा मागितला आणि जास्त वाद वाढू दिला नाही. नाहीतर तो काय करू शकला असता? पण जेव्हा तो खोलीत गेला आणि रोहिणीला पाहिलं तेव्हा तो स्तब्धच झाला. ती इतकी सुंदर होती की त्याला तिच्या सौंदर्याचा एका रात्रीतच मोह पडला. सकाळ झाली, पण सुरेखा चिंतेत होती. ती डोकं पकडून बसली होती. विचार करत होती की आता मुलीच्या घरी जाऊन नकार कसा द्यायचा. त्याचवेळी निर्मला घरी आली. रात्री तिची मुलगी घरी परत गेली होती, त्यामुळे तिलाही सगळ्या प्रकाराची माहिती मिळाली होती. ती आल्या आल्या म्हणाली, तुझ्या मुलाने बरंच मोठं पाऊल उचललं. मुलीच्या घरी देखील काही प्रतिष्ठा असते. आता तू काय करणार? सुरेखाने सुस्कारा टाकत उत्तर दिलं, मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन हात जोडून माफी मागेन. सुरेखाने मुलीच्या घरी जाऊन हात जोडले आणि माफी मागितली. त्यांना तोंड द्यायला खूप अवघड वाटत होतं, पण नाईलाज होता. तिथले लोकही शांत होते, कारण त्यांना स्वतःच्याच प्रतिष्ठेचा विचार करायचा होता. शेवटी तो जुना संबंध तिथेच संपुष्टात आला. सुरेखा जेव्हा घरी परत आली तेव्हा तिची सून खोलीत झोपली होती आणि गौरव स्वतःसाठी नाश्ता करत होता. आईला पाहून त्याने विचारलं, आई, कुठे गेली होतीस? सुरेखा म्हणाली, ज्यांच्यासोबत तुझं लग्न ठरलं होतं त्यांच्याकडे गेले होते, त्यांना नकार द्यायला. गौरवने आईलाही नाश्ता करून घेतला आणि म्हणाला, आई, रोहिणी खूप अस्वस्थ आहे. ती जेव्हा उठेल तेव्हा उठू दे, तिला अजून झोपू दे. सुरेखानेही तसंच केलं. पण हळूहळू रोहिणीच्या सवयी लक्षात आल्या आणि तिचं वागणं सगळ्यांना खटकायला लागलं. गावातल्या इतर स्त्रिया सकाळी लवकर उठून घरकाम करत, मग दुपारी जेवण करून थोडा आराम करत. पण रोहिणी मात्र त्यावेळी झोपलेली असायची आणि जेव्हा उठायची तेव्हा फक्त स्वतःचा नाश्ता करून परत खोलीत निघून जायची. ती फक्त जेवणासाठीच बाहेर यायची. गौरव देखील दुकानातून आल्यानंतर संपूर्ण वेळ तिच्यासोबत घालवायचा. सुरेखाच्या मनात मात्र एक नवा प्रश्न निर्माण झाला, ही मुलगी या घरात रुळेल का? सुरेखाने विचार केला की नवी नवरी आहे, हळूहळू सवय लागेल आणि ती घरकाम करू लागेल. पण लग्नाला 3 महिने झाले तरीही रोहिणीने अजून कोणतंही काम हातात घेतलं नव्हतं. तिला स्वतःला हे जाणवत देखील नव्हतं की तिनेही घरातील जबाबदाऱ्या स्वीकारायला हव्यात. ती फक्त नाश्ता करून सुरेखाला ओरडायची, आई, नाश्ता बनवून द्या. कधी म्हणायची, जेवणात पनीर बनवा, मला साधी भाजी खायला आवडत नाही. घराचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला होता. तिने 3 महिने काहीही केलं नाही, तरीही घरच्यांनी काही बोललं नाही. पण आता मात्र सगळ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला. एके दिवशी सुरेखा तिला म्हणाली, तुझ्या लग्नाला 3 महिने झाले आहेत, आता घराची जबाबदारी घे. यावर रोहिणी म्हणाली, मला घरकाम येत नाही. सुरेखाने तिला समजावलं, मी शिकवते तुला, काळजी करू नकोस. पण रोहिणी मुळातच आळशी आणि कामचुकार होती. शिवाय तिच्या माहेरचं वातावरण देखील असंच होतं.
तिला लहानपणापासून कामाची सवयच नव्हती. सचिनला सुरुवातीपासूनच माहीत होतं की त्याची बहीण अत्यंत हट्टी आणि जरा बडेजाव करणारी आहे. म्हणूनच तो तिचं लग्न अशा माणसाची लावू इच्छित होता जो खूपच शांत आणि सरळ स्वभावाचा असेल. कारण त्याला ठाऊक होतं की जर नवरा तडाखेबंद स्वभावाचा असेल तर रोहिणीचं घर टिकणार नाही. सचिनला अपेक्षा होती की गौरव स्वतःहून या नात्याला मागणी घालेल, पण गौरवने तसं केलं नाही, कारण तो आधीपासूनच अत्यंत सरळ आणि भोळा होता. सचिनला खात्री होती की त्याची बहीण गौरवला सहज हाताळेल. रोहिणी मुद्दाम जेवण बनवताना अन्न खराब करायची आणि मग म्हणायची, मला बनवताच येत नाही, मला काहीच कळत नाही. सुरेखा तिला समजावून थकून गेली, पण रोहिणीला खरंच स्वयंपाक शिकायचा नव्हता. तिला फक्त तयार अन्न मिळवायचं होतं. एके दिवशी गौरव घरी आला तेव्हा रोहिणी रडत बसली होती. त्याने विचारलं, काय झालं? ती लगेच म्हणाली, रोटी बनवताना माझा हात भाजला. तिने मुद्दाम लिपस्टिक बोटांवर हलकीशी सोडून तिला जळल्यासारखं दाखवलं. तिची बोटं लालसर दिसत होती, जणू काही ती खरंच भाजली आहेत. ती पुढे म्हणाली, तुझी आई माझ्या डोक्यावर उभी राहून जबरदस्ती करून काम करून घेते आणि शिवाय मला हल्ली तब्येत बरी वाटत नाही, सारखी चक्कर येते. तिला काहीही काम न करण्यासाठी वेगवेगळे बहाणे सांगायचे असतात. शिवाय ती खूप सुंदर होती आणि तिला हे कळून चुकलं होतं की गौरव तिच्या सौंदर्याचा गुलाम आहे. गौरवला पहिल्यांदाच आपल्या आईवर खूप राग आला होता. तो म्हणाला, आई मी तुला सांगतो. पण तो सुरेखाकडे पाहत म्हणाला, माझ्या पत्नीची बोटं जळली आणि तुला फक्त तुझ्या रोट्यांची काळजी आहे. सुरेखा आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली, असं काहीच झालं नाही, शिवाय रोट्या तर मीच केल्या आहेत. हिने फक्त बोलण्याचं काम केलं होतं. पण रोहिणी तिथेच हजर झाली आणि लगेच म्हणाली, जर तुम्हाला माझ्या वेदनेची जाणीव नसेल तर हरकत नाही, पण किमान माझ्या नवऱ्यासमोर तरी खोटं बोलू नका. तुम्हीच घरातलं सगळं काम माझ्याकडून करून घेता. माझं बोट जळलं तेव्हा म्हणालात की काही होत नाही, काम असंच शिकायचं असतं. मीच सगळ्या रोट्या बनवल्या आणि आता मुलासमोर स्वतःला मोठं दाखवण्यासाठी मला वाईट ठरवत आहात. सुरेखा तिचं बोलणं ऐकून अचंबित झाली होती आणि म्हणाली, रोहिणी मी असं का करू? बाळा मी तुझ्यावर कोणतीही जबाबदारी टाकली नाही. रोहिणी डोळ्यातून अश्रू काढत म्हणाली, मुलासमोर मला बाळा म्हणताय, पण मागे माझ्या तोंडावर काय म्हणता? तुझी वरात परत गेली होती. सुदैव समज की माझ्या मुलाने तुला स्वीकारलं, नाहीतर आयुष्यभर तुझं घर बसलं नसतं. रोहिणीने हे नाट्य रचलं होतं आणि गौरव हे ऐकून चक्रावून गेला. पहिल्यांदाच तो आईवर ओरडला आणि म्हणाला, तुला लाज नाही का वाटत? असं बोलताना सुरेखा म्हणाली, मी असं काहीच म्हटलं नाही. गौरव संतापून म्हणाला, बस झालं, मला सगळं कळतंय. तुला फक्त याचं दुःख आहे की मी तुझ्या पसंतीच्या मुलीशी लग्न केलं नाही आणि मित्राच्या बहिणीचा सन्मान ठेवला. या गोष्टी हळूहळू रोहिणी गौरवच्या मनात भरवत होती आणि आज त्याचा राग त्याच्या आईवर फुटला. सुरेखा या सगळ्यांपासून अज्ञात होती, पण आता तिला कळून चुकलं होतं की ही मुलगी चतुर आणि कपटी आहे. ती म्हणाली, मला माहीत नव्हतं की ही मुलगी इतकी लबाड आणि खोटारडी असेल. मी तिला कधी काही बोललेलं नाही. हे ऐकताच गौरव चिडून ओरडला, खबरदार, जर पुन्हा माझ्या पत्नीला खोटं म्हणालीस तर मी बाकी काहीही सहन करू शकतो, पण माझ्या पत्नीचा अपमान नाही. हे ऐकून सुरेखा पूर्णपणे शांत झाली. पण रोहिणीला आपल्या सासूचं अस्तित्व घरात खपत नव्हतं. जेव्हा जेव्हा गौरव घरी यायचा तेव्हा ती लगेचच अंथरुणात पडून म्हणायची, अगदी दिवसभर घरकाम करून कपडे धुवून माझं डोकं ठणकतंय. सोन्याहून सुवर्ण म्हणजे ती गरोदर असल्याची बातमी आली. हे ऐकून गौरवने ठामपणे सांगितलं, रोहिणी आता कुठलंच काम करणार नाही. सुरेखाने काहीही बोलली नाही. ती आधीप्रमाणे सगळी कामं करत राहिली. पण आता आणखी एक अडचण होती. रोहिणीच्या खाण्याची जबाबदारी देखील तिच्यावरच होती. ती खूप नखरे करत होती. हे मला नको, ते मला नको. सुरेखाने पनीरची भाजी बनवली होती, कारण रोहिणीला पनीर आवडायचं. तिने ते भरपूर खाल्लं. रात्री गौरव दुकानातून परत आल्यावर रोहिणी त्याला म्हणाली, गौरव तुझी आई मला काही खायला देत नाही. माझं मूल खूप कमजोर आहे. मी पूर्ण दिवस उपाशीच राहते, कारण मी स्वयंपाक करू शकत नाही. हे ऐकून गौरवला प्रचंड राग आला. तो तडक किचनमध्ये गेला. सुरेखा तिथे दिवसभराचं काम करून थकलेली होती. गौरव संतापून तिच्या दोन्ही हातांना इतक्या जोरात पिळू लागला की ती वेदनांनी किंचाळली. ती म्हणाली, गौरव हे काय चाललंय? तुला नक्की काय हवंय? सुरेखाने स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला. मी तिला काहीच खायला रोखलं नाही, पण गौरवने तिचं काहीच ऐकलं नाही. तो अजून जोरात तिचे हात पिळत राहिला, इतकं की वेदनेने सुरेखा ओरडली.
तिच्या सांध्यामधून टक असा आवाज आला आणि ती वेदनेने विव्हळली. गौरवने रागाने त्याच्या आईचे दोन्ही हात इतक्या जोरात पिळले की तिच्या हाडांना गंभीर इजा झाली. ती वेदनेने जोरजोरात ओरडत होती. गौरव संतापाने म्हणाला, आजपासून माझ्या पत्नीला खायला प्यायला कोणीही रोखणार नाही. ती गरोदर आहे. तिला चांगल्या आहाराची गरज आहे आणि तुला त्याची अजिबात जाणीव नाही. हे बोलून तो आपल्या खोलीत निघून गेला. रोहिणी घाबरली होती. तिला कधीच वाटलं नव्हतं की गौरव आपल्या आईशी असा वागू शकतो. पण आता तो तिला अस्वस्थ करत होता. आजपासून तुला कोणत्याही गोष्टीची चिंता करायची गरज नाही. सुरेखा मात्र तीव्र वेदनांमध्ये होती. दुसऱ्या दिवशी निर्मला आली. तिने सुरेखाचे फुगलेले हात पाहून तिला ताबडतोब डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी तिच्या हातांना पट्टी बांधली, पण ती आता कोणतेही काम करू शकत नव्हती. रोहिणीला यात काहीही फरक पडला नाही. तिला फक्त या गोष्टींचं दुःख होतं की आता स्वयंपाक कोण करणार. मग तिला स्वतःला स्वयंपाक करावा लागला. मात्र ती स्वयंपाक करून एकटीच आपल्या खोलीत जेवत असे. पण सुरेखा दिवसभर उपाशी बसून राहायची. कोणीही तिला जेवण देणारं नव्हतं. शेवटी निर्मलानेच तिला आपल्या घरी नेऊन जेवू घातलं. ती कित्येक वर्षांपासून सुरेखासोबत राहत होती, त्यामुळे तिला तिचा खूप लळा होता. निर्मला सुरेखासाठी रोज जेवण आणायची आणि तिला स्वतःच्या हातांनी खाऊ घालायची. हे पाहून रोहिणीला अजिबात सहन होत नव्हतं. रात्री तिने गौरवला सांगितलं, तुझी शेजारीण रोज येते आणि तुझ्या आईला खायला घालते. तिच्यामुळेच तुझ्या आईच्या डोक्यात माझ्या विरुद्ध गोष्टी भरल्या जात आहेत. ती मला नेहमी शाप देते की माझं मूल मरून जाईल. हे ऐकून गौरवचा संताप अनावर झाला. त्याने तडक अंगणात जाऊन आईचा हात धरला आणि तिला दाराबाहेर ढकलत म्हणाला, जर तुला इतकाच शेजाऱ्यांचा आधार हवा असेल तर जा, त्यांच्याच घरी राहा. हे बोलून तो आत जाणारच होता, पण इतक्यात आतून मोठा किंचाळण्याचा आवाज आला. तो धावत आत गेला आणि पाहतो तर काय, रोहिणी जमिनीवर पडली होती. तिच्या पोटावर जबरदस्त मार बसला होता. ती वेदनेने तडफडत होती. गौरव तिला त्वरित उचलून डॉक्टरकडे घेऊन गेला, पण खूप उशीर झाला होता. तिचं मूल आता हयात नव्हतं. आता मात्र रोहिणीला आपल्या चुका समजल्या होत्या. तिने रडत रडत गौरवसमोर सर्व कबूल केलं. तुझी आई कधीच वाईट नव्हती. मीच तुझ्या मनात तिच्या विरुद्ध विष भरलं होतं. हे ऐकून गौरवला स्वतःच्या कृतीचा फार मोठा पश्चाताप झाला. पण आता खूप उशीर झाला होता. सुरेखाने गौरवला आणि त्याच्या पत्नीला कायमचं सोडून दिलं होतं. ती निर्मलाच्या घरी राहू लागली. गौरव रोज तिला माफ करण्याची विनंती करत असे, पण ती म्हणाली, मला आता ना तुझ्यासोबत राहायचं आहे ना तुझ्या पत्नीसोबत. मी माझ्या मैत्रिणीच्या घरी आनंदी आहे. मला फक्त 2 वेळचं जेवण आणि थोडा आदर हवा होता आणि तो मला इथे मिळतो. त्या घटनेनंतर गौरव आणि रोहिणीला कधीच मूल होऊ शकलं नाही. गौरवने स्वतःच्या आईशी केलेल्या वागणुकीचा पश्चाताप शेवटच्या श्वासापर्यंत केला. जेव्हा सुरेखाचं निधन झालं तेव्हा तिची अंत्ययात्रा निर्मलाच्या घरातून निघाली. गौरवच्या डोळ्यांपुढे अंधार झाला. त्याने आईवर केलेल्या अन्यायाचं फळ त्याला कायमचं भोगावं लागलं. तो रोज देवापुढे बसून त्याच्या चुकांसाठी माफी मागत राहील, पण वेळ एकदा निघून गेली की परत येत नाही.